नमस्कार मंडळी. पिसारावर मायबाप प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते की पिसारावर मी कृष्ण ग्रंथातील काही गोष्टी सांगत असते. होय, आज आपण एक रोचक कथा ऐकणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता कथेला सुरुवात करूयात. पण त्याआधी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी प्लीज आधी माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सुरुवात करूयात. तर गोवर्धन पूजेचा उत्सव प्रतिपदेला साजरा झाला. या उत्सवानंतर इंद्राच्या आज्ञेवरून सावर्तक मेघांनी वृंदावनात सतत 7 दिवस मुसळधार पाऊस पाडला. 9 दिवसांपर्यंत आकाश मेघाच्छादित असल्यामुळे चंद्राचे दर्शन झालेच नव्हते. 10व्या दिवशी इंद्राने श्रीकृष्णांची पूजा केली होती आणि सर्व संकट निवारण झाले होते. तदनंतर शुक्ल एकादशीचा दिवस उजाडला. नंद महाराजांनी दिवसभर उपवास धरला. द्वादशीच्या पहाटे स्नान करण्याकरिता ते यमुनेवर गेले. त्यांनी यमुना जळात खोलवर प्रवेश केला व उडी घेतली. परंतु त्याच वेळी तेथे वरुण देवाचा एक दूत आला आणि त्यांना कैद करून वरुण लोकात घेऊन गेला. त्या सेवकाने नंद महाराजांना वरुण देवासमोर प्रस्तुत करून त्यांनी निषिद्ध समय यमुना जळात उतरून स्नान केल्याबद्दल त्यांच्या पुढे तक्रार मांडली. ज्योतिर्गणनेनुसार नंद महाराजांनी आसुरी समय स्नान केले होते. वस्तुतः आपण द्वादशीला पहाटे सूर्योदयापूर्वी स्नान करावे अशी नंद महाराजांची इच्छा होती. तथापि त्यांना पहाट झाल्यासारखे वाटून ते उठले आणि काहीसे लवकरच स्नानाला यमुनेवर येऊन गेले. त्यांनी निषिद्ध समयी यमुनेवर स्नान केले होते. परिणामतः त्यांना कैद करण्यात आले. वरुणाचा सेवक नंद महाराजांना घेऊन गेल्यावर त्यांच्याबरोबर स्नानासाठी आलेले त्यांचे सोबती श्रीकृष्ण बलरामांची नावे घेऊन मोठमोठ्याने हाका मारू लागले. श्रीकृष्ण आणि बलरामांना तात्काळ समजले की वरुणाच्या दूतांनी नंद महाराजांचे अपहरण केले आहे. सर्व वृंदावनवासी श्रीकृष्ण व बलराम यांचे अनन्य भक्त होते आणि अशा अनन्य भक्तांचे रक्षण करण्याकरिता प्रतिज्ञाबद्ध असल्यामुळे ते दोघेही वरुण लोकात गेले. अज्ञान बालकांना आपले लालन पालन करणाऱ्या माता पित्याशिवाय कोणीही माहीत नसते. त्याप्रमाणे भगवत भक्तांना पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांशिवाय कोणताही आश्रय नसल्यामुळे स्वाभाविकपणे ते भगवंतांना मदतीसाठी हाक मारतात. भगवान श्रीकृष्ण आणि भगवान बलराम यांनी वरुणाच्या महालात प्रवेश करताच वरुणाने त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत केले. तेव्हा वरुण देव म्हणाला, प्रभू, या क्षणी आपल्या उपस्थितीने वरुण देव म्हणून माझे जीवन सफल झाले आहे. मी जरी जलसंपत्तीचा अधिष्ठाता देव असलो तरी अशी संपत्ती जीवन सफल करण्यात समर्थ होत नाही. तथापि या क्षणी आपणाला प्रत्यक्ष पाहून माझ्या जीवनाचे पूर्ण सार्थक झाले आहे. कारण आपल्या दर्शनामुळे मला पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही. हे अखिलांचे परमात्मा, हे परमब्रह्म, हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान, माझा सादर प्रणाम स्वीकार करावा. आपण परम दिव्य पुरुषोत्तम आहात. आपण भौतिक प्रकृतीच्या प्रभावापलीकडे आहात. प्रभो, हा माझा सेवक मूर्ख आहे. काय करावे आणि काय करू नये याची त्याला जाणीव नाही आणि त्याने आपल्या पित्याला म्हणजेच नंद महाराजांना चुकीने कैद करून आणले आहे. त्याच्या या कृतीबद्दल मला अत्यंत दुःख होत आहे. माझ्या सेवकाच्या अपराधाबद्दल मी आपल्याकडे क्षमा याचना करतो. पण प्रभू, मला तर असे वाटते की येथे प्रत्यक्ष उपस्थित होऊन माझ्यावर कृपा प्रदर्शित करण्याची तुमची योजनाच होती. हे गोविंद, हे कृष्ण, माझ्यावर दया करा. हे पहा, तुमचे पिता येथे आहेत. तुम्ही त्यांना परत घेऊन जाऊ शकता. अशा रीतीने भगवान श्रीकृष्णांनी आपल्या पित्याची सुटका केली व त्यांना त्यांच्या बांधवांमध्ये परत आणले. नंद महाराजांना सुखरूप पाहून त्यांना अतिशय आनंद आणि आश्चर्य वाटले. वरुण देवाचे अमाप ऐश्वर्य असून देखील त्याने श्रीकृष्णांना अतिशय सन्मान दिला होता आणि या गोष्टीचा नंदांना मोठा अचंबा वाटला होता. ते अतिशय कुतूहलाने या घटनेचे आपल्या मित्रांमध्ये व बांधवांमध्ये वर्णन करून सांगू लागले. वस्तुतः भगवान श्रीकृष्ण जरी अतिशय अद्भुत प्रकारची कार्य संपन्न करीत होते तरी त्यांचे माता पिता नंद महाराज व यशोदा माता हे आपला पुत्र साक्षात भगवान आहेत असा विचार देखील करू शकले नाहीत. अशा रीतीने श्रीकृष्ण भगवान असल्यामुळे वरुण देवाने त्यांची सन्मानपूर्वक पूजा केली असली तरी नंद महाराजांनी ही वस्तुस्थिती स्वीकारली नाही. उलट ते असे समजू लागले की कृष्ण असे चमत्कारिक बालक आहे की वरुण देवांनी देखील त्याचा सन्मान केला होता. नंद महाराजांचे मित्र गोपमंडळी हे मात्र श्रीकृष्ण वास्तविकपणे भगवान आहेत की काय आणि ते आपणा सर्वांना मुक्ती देणार होते की काय हे जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले. ते आपापसात श्रीकृष्णांबद्दल चर्चा करू लागले. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा मनोभाव जाणून त्यांना दिव्य जगाचे दर्शन घडवले आणि त्यांना त्यांच्या भगवत धामातील प्रवेशाबाबत आश्वस्त केले. एक दिव्य आकाश आहे.
ते या भौतिक आकाशाच्या फार फार पलीकडे आहे, संपूर्ण भौतिक शक्तीतील असंख्य ब्रह्मांडांच्या पलीकडे आहे. या वस्तुस्थितीची बद्ध जीवांना जाणीव करून देण्यासाठी भगवान सदैव उत्सुक असतात. श्रीकृष्ण अर्थातच प्रत्येक बद्ध जीवाबद्दल अतिशय कनवाळू आहेत. परंतु भगवद्गीतेत प्रतिपादन केल्याप्रमाणे त्यांचा शुद्ध भक्तांकडे विशेष करून कल आहे. त्यामुळे वृंदावनवासी जनांची जिज्ञासा पाहून त्यांनी विचार केला की आता या भक्तांना दिव्य आकाशाचा आणि तेथील वैकुंठ लोकांचा संदेश हवा, आणि त्यांनी व्रजवासी जनांना वैकुंठ लोकांचे दर्शन घडवले. हे जरा लक्ष देऊन ऐका. श्रीकृष्णांच्या लीला कोणत्या ना कोणत्या विश्वात सदैव चाललेल्याच असतात. ज्याप्रमाणे सूर्य या पृथ्वीवरील अनेकानेक स्थानांना सदैव पार करीत प्रवास करतो, त्याचप्रमाणे कृष्ण लीला येथे या ब्रह्मांडात अथवा इतर ब्रह्मांडात अखंडपणे चालूच असतात. कृष्ण भावनेचा परिपूर्ण निर्वाह केलेल्या परिपक्व भक्तांना जिथे श्रीकृष्ण अवतीर्ण होत असतील त्या ब्रह्मांडात पाठवले जाते. अशा भक्तांना तेथे श्रीकृष्णांची व्यक्तिगत संगत करण्याची पहिलीच संधी उपलब्ध होते व तेथे या लोकांतील श्रीकृष्णांच्या लीलांमध्ये आम्ही पाहतो त्या प्रकारे त्यांचे प्रशिक्षणच चालू असते. अर्थात व्रजवासी जनांना आपल्या गंतव्याचे ज्ञान व्हावे म्हणून श्रीकृष्णांनी वैकुंठ लोकाचे वास्तविक स्वरूप त्यांना प्रकट करून दाखवले. अशा रीतीने श्रीकृष्णांनी व्रजवासी जनांना असीम ज्ञानमय अशा शाश्वत अस्तित्वात असणाऱ्या दिव्य जगाचे दर्शन घडवले. या भौतिक जगात रूपांच्या अनेक श्रेणी आहेत आणि त्या त्या श्रेणीनुसार ज्ञान विकसित झालेले असते. तर अशा रीतीने भगवान श्रीकृष्ण नंद महाराजांसमवेत सर्व गोपजनांना बरोबर घेऊन एका यमुनेलगतच्या सरोवराकडे आले. अक्रूराला भविष्यात याच ठिकाणी वैकुंठ लोकांचे दर्शन करण्यात आले होते. या सरोवरावर आल्यावर सगळ्यांनी स्नान केले आणि त्यांना तेथे वैकुंठ लोकांच्या वास्तविक स्वरूपाचे दर्शन झाले. नंद महाराजांसहित सर्वजण ब्रह्मज्योतीसह वैकुंठ लोकांचे दर्शन करून अतिशय आनंद झाले. सरोवराबाहेर आल्यावर उत्तम प्रार्थनांनी पूजन होत असलेल्या श्रीकृष्णांचे त्यांनी दर्शन घेतले. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोवर मला आज्ञा द्या. कृष्णाची कृपा सदैव तुमच्यावर राहो.